नमस्कार मंडळी, राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. लक्ष्मी निवास ही मालिका 23 डिसेंबरपासून आपल्या भेटीला येते आणि खरं तर इकडे एक सोहळा होता, कारण का सगळ्यांचे कुटुंब आले होते आणि पुन्हा एकदा आपल्या भेटीला येते स्वाती देवल. असं तेलामध्ये राई टाकल्यावर तडतडते ना, तसं तुझं कॅरेक्टर वाटलं मला आणि मुळातही तू तशी आहेस. पहिल्यांदा स्वाती, कशी आहेस? मी खूप मजेत आहे, खूप आनंदात आहे आणि देवाच्या कृपेने मी पुढेही आनंदातच असेन याचा मला पूर्ण विश्वास आहे. आणि आता सध्या नवीन कुटुंब मिळालं आहे, त्यामुळे आणखी मजेत आहे. पण तुला माहिती आहे, तुझ्या कॅरेक्टरचा ना मला कधी राग नाही येत, कारण का ते इतकं चबी म्हणजे बबली कॅरेक्टर असतं. माझी तुझी रेशीमगाठमध्ये पण सेम होतं, कारण का खूप बडबड करायला लागायची तिला. आणि आता ह्याही सिरियलमध्ये मंगला हे कॅरेक्टर तू करतेस. काय सांगशील कॅरेक्टरबद्दल? पण तेव्हा तुला असं नाही वाटलं की अरे हे कुठेतरी ते कॅरेक्टर रिझेंबल करतं आहे? ॲक्च्युली काय माहिती आहे, माणूस एक, चेहरा एक, हेअरस्टाईल काही फार वेगळ्या होत नसतात. त्यामुळे त्यामध्ये जशी मी वहिनी दिसत होते, कदाचित मी आत्ताही तशीच दिसत असेन, पण ते कॅरेक्टर ना कॉमेडी निगेटिव्ह होतं. म्हणजे त्याच्यातही ती चोरणारी, बोलता बोलता घेऊन जाणारी होती. इथे ती मागून घेते. तिला इकडे भीती नाही आहे, चुप चुप के कुछ नाही, ये ऐसा है, ये टूट गया है, ये चाहिए वो चाहिए. आणि तिचा हक्क आहे. तिचं असं म्हणणं आहे की माझं लग्न लवकर करून दिल्यामुळे माझा या घरावरचा हक्क फार लवकर संपुष्टात आला. तर आता मला माझ्या आई, हे लोक मात्र मजा करतायत सगळे एकत्र, आणि एकत्र कुटुंब मध्ये राहिलेली मुलीचं कदाचित हे स्वप्न असावं की मला फार लवकर लग्न करून दिलं मी मोठी असल्यामुळे, आणि बाकीच्या सगळे मात्र मजा करतात. आज सुना आल्या आहेत, धाकट्या बहिणींची लग्न व्हायची आहेत आणि त्यांची व्हावीत म्हणून मोठीचं लग्न लवकर करून दिलं आहे. त्यामुळे तिची ती खंत आहे की मला इकडे यायचं आहे आणि मला तुमच्यात मिसळायचं आहे, आणि जसं ह्यांना सगळं आत्तापर्यंत तुमची साथ मिळते आईबाबांची, तशी मला पण मिळाली पाहिजे. मग मला ते द्या तुम्ही, आणि मग मी हट्ट करणार आणि मला पाहिजे ते मागून घेणार, जसं त्यांना देतात तसं. अशी ती आहे. तुषारकडे घरी असे हट्ट असतात का? तुषारकडे असतात, पण हां, ॲक्च्युली सांगू, तुषारकडे मी हट्ट करते, पण खरं सांगू तर आमच्या लग्नाला 21 वर्ष झाली, पण मला कधीच असं वाटत नाही की मला तुषारकडे काही मागावं लागलं आहे. तुषारनी न मागताच एवढ्या गोष्टी दिल्या आहेत ना की म्हणजे एक वर्ष तर असं आलं होतं की माझ्या लक्षात आलं की माझ्या 10ही हातामध्ये 10ही अंगठ्या आल्या आहेत. त्याने प्रत्येक लग्नाच्या वाढदिवसाला मला अंगठी घेतली होती सोन्याची. सो खूप प्रेमाने तो सगळं माझ्यासाठी करतो. अगदी स्वयंपाक करण्यापासून त्याची मदत असते. ते घरातल्या प्रत्येक गोष्टीत त्याचा स्वतःचा इंटरेस्ट असतो. म्हणजे अगदी सामान संपल्यापासनं ते स्वराध्याकडे बघेपर्यंत त्याची मला खूप मदत होते. आणि शिवाय सतत म्हणजे मला बरं नसलं तरी तो माझ्या पाठीशी असतो. त्यामुळे तुषारची मदत किंवा त्याचा पाठिंबा हा माझ्याबरोबर कायमच असणार आणि असतोच. प्रॉपर ते आता आजच्या भाषेमध्ये बोलतात ना, ग्रीन फ्लॅग आहे प्रॉपर. मुलांना ऐकताय ना, हे सगळे आदर्श घ्या आणि असंच वागा. पण काय सांगशील, जसं मी म्हणाले की तेलात राई टाकल्यावर जशी तडतडते, एक परफेक्ट मी ते एका छोट्या सेंटेन्समध्ये तुझं कॅरेक्टर सांगून टाकलं. पण तुला कसं सांगण्यात आलं होतं की हे असं असं कॅरेक्टर आहे? ओके, बेसिकली जेव्हा ही सिरियल माझ्याकडे आली ना, तेव्हा मला माहितीच नव्हतं की मी कुठल्या सिरियलच्या ऑडिशनला जाते. कारण माझी एक वेगळी सिरियल चालू होती जेव्हा ह्याच्या ऑडिशन्स चालू होत्या, आणि मी ऑलरेडी करते म्हटल्यावर या सिरियलसाठी माझा विचार होणं शक्यच नव्हतं. पण माझी सिरियल अचानक संपली आणि मी घरी होते आणि मी नवीन शोधतच होते. पण म्हणतो ना, आपल्या नशिबातलं कोणी काढून घेत नाही. त्यामुळे या रोलसाठी खूप ऑडिशन झाले असं माझ्या कानावर आलं, आणि त्यातून मला बोलवण्यात आलं. ह्या रोलसाठी मला जेव्हा सुनील सरांचा फोन आला, मी ऑडिशन दिली, तेव्हा त्यांनी मला अगदी सांगितलं की स्वाती, या सिरियलमध्ये ना मग तू आत्तापर्यंत खूप निगेटिव्ह काम केलं आहेस, पण तू निगेटिव्ह नाही आहेस, तू ना तुझ्या इच्छा पूर्ण करणारी आहेस. किंवा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह याच्या मधला एक धागा आहे, कुठेही बारीक जागा सटकलं तर ते गोंधळ होणार. त्यामुळे मला ह्या लोकांनी खूप छान समजावून सांगितलं. ऑडिशन वेगळ्या डिरेक्टरनी घेतली. पहिला सीन वेगळ्या डिरेक्टरबरोबर झाला, दुसरा सीन तिसऱ्याच डिरेक्टरबरोबर झाला. कारण आम्ही 1 तासाची सिरियल करतो आहे, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर शूटिंग चालू आहे. 3 युनिट्स लागत आहेत. त्यामुळे तिन्ही वेगवेगळ्या सरांकडनं वेगवेगळे जॉनर कळले, त्यांच्याकडून काहीतरी वेगळं ह्याला एक मालमसाला मिळाला. आणि नेहमीपेक्षा स्वाती हे कॅरेक्टर कसं वेगळं करेल याचा विचार मी करत होते. कारण कुठेतरी मीनाक्षीबरोबर, माझी तुझी रेशीमगाडमधल्या मीनाक्षीबरोबर माझी तुलना होऊ नये अशी माझी इच्छा आहे, आणि म्हणून मी या कॅरेक्टरला एक वेगळा टोन पकडला आहे.
क्यूट वाटतोय, मध्ये मध्ये राग येतोय, पण नाही ती क्यूट आहे असं आम्हाला एक समीकरण कळलं आहे. मग नाही तिचा राग नाही येणार, पण अशी कशी ती होऊन जाते असं एक थोडंसं गंमतही आहे तिच्यात. म्हणतो ना आपण की फ्लेवर आहे, म्हणजे कधी आंबट गोड अशी ती आहे. आणि त्यात मला 2 मुली आहेत ज्या माझी फजिती वगैरे करतायत, त्यामुळे आणखी मजा येणार आहे त्या कॅरेक्टरला, कारण माझ्या कॅरेक्टरला फुलवण्यामध्ये त्यांचाही हातभार आहे. तर त्याच्यामुळे ते खूप मस्त कॅरेक्टर आहे. आणि तुम्हाला ना जेव्हा ही केमिस्ट्री बघायला मिळणार आहे माझ्या मुलींबरोबर माझी, तेव्हा तुम्हाला ती गंमत बघायला मिळणार आहे की हे वेगळी आहे कशी मंगला. खऱ्या आयुष्यात मुलगा आहे आणि ऑनस्क्रीन मुली आहेत, तर ते कॉन्ट्रास्ट आहे आणि ती मजा तू घेणार आहे सेटवर. मुली असण्याचं ते सुख असताना, म्हणजे प्रत्येकाला मुली हव्या असे क्यूट असतात, पण स्वराध्यकडनं म्हणजे आपण म्हणतो की आपली फॅमिली पहिली आपली क्रिटिक असते की हे चुकतंय तुझं किंवा हे. स्वराध्यकडनं काय कॉम्प्लिमेंट्स येतात प्रत्येक कॅरेक्टर्ससाठी, म्हणजे आई हे छान केलं होतं. आई काय ग, तू सगळ्यांकडनं सगळं घेऊन काय जातेस गे, टी व्हीवर लोकांना तू तशीच वाटशील, असं तो मला नेहमी म्हणतो. पण त्याला गंमत वाटते. तो जेव्हा ना मनापासून सिरियल बघतो आणि मध्ये जेव्हा त्याचा लाफ्टर येतो, तो निरागस लाफ्टर असतो, तेव्हा मला कळतं की पोचपावती मिळाली. कारण असे क्रिटिक करणारे तुमच्या आजूबाजूला खूप जण असतात, हे नाही आवडलं, ते नाही ही ते जरा तू चुकलीच सांगणारे. तो ना करेक्ट माझे धागे पकडून मला सांगत असतो. आणि तो खूप सपोर्टिव्ह आहे, त्याच्यामुळे मजा येते. तो मला म्हणते जागे आई कर तू सिरियलमध्ये काम, तू धमालच करशील. हा त्याचा विश्वास आहे, म्हणून कदाचित मला जमतं सगळं करायला. आणि म्हणून सिरियल घरही सांभाळलं, म्हणजे माझं स्वतःचं निवास सांभाळलं आणि लक्ष्मी निवास सांभाळणं कदाचित मला जमेल. मुलगा नेहमीच आईच्या जवळ असतो आणि मला असं वाटतं की तो खूप क्यूट आहे, आम्ही त्याचे रील्सही बघतो. पण आता तुला या मालिकेत बघायला एक वेगळीच मजा येणार आहे, कारण का वेगळं कॅरेक्टर आहे आणि खूप मजा येते. आत्ता जे तुम्ही कॅरेक्टर पकडलं होतं ना, एक नंबर होतं. आपण ते व्हिडिओज दाखवूच प्रेक्षकांना, पण तुर्तास खूप बोलायचं आहे तुला, खूप इंटरव्ह्यूज आहेत. लक्ष्मी निवाससाठी ऑल द बेस्ट. प्रेक्षकांना काय अपील करशील, परत एकदा असं एक तडकतं भडकतं कॅरेक्टर घेऊन येतेस? हो, प्रेक्षकांना माझं एवढंच म्हणणं आहे. सगळ्यात पहिलं मी सांगते, हर्षदा ताईबरोबर मी कळत नकळत सिरियल केली होती झी मराठीवर 17 वर्षापूर्वी. तेव्हा मी तिची सॉंग अजूनही लोकांचे रिंगटोन्स आहेत. आणि माझ्या संसाराचा प्रवास, माझ्या श्रीनिवासबरोबरचा माझा प्रवास हा झी मराठीबरोबरच सुरू झाला. म्हणजे माझा साखरपुडा झाला आणि तेव्हा झी मराठीचं अल्फा होतं चॅनल पहिले, तेव्हा पहिला जो दांडिया झाला तो तुषारने वाजवला. त्यानंतर आमचं लग्न झालं आणि 15 दिवसामध्ये घडलंय बिघडलंय जी झी मराठीची मालिका होती ती केली. त्यामुळे झी मराठीबरोबरचा तुषारचा प्रवास आणि माझा झी मराठीबरोबरचा प्रवास हा माझ्या संसाराचा प्रवास हा एकत्र सुरू झाला. त्यामुळे झी मराठीचा हा अविरत प्रवास गेली 21 वर्ष सुरू आहे. 21 वर्ष माझ्या लग्नाला पूर्ण होतात आणि 21 वर्षात मी अनेकविध झीच्या सिरियल्स केल्यात. म्हणजे वादळवाट असेल, कुंकू असेल, त्याच्यानंतर फुबाई फू असेल, किंवा आता माझी तुझी रेशीमगाड असेल, असे अनेक सिरियल, म्हणजे आता तर मला अनेक सिरियलची नावं पण नाही आठवत आहेत. एवढ्या सिरियल्स मी झीच्या केलेल्या आहेत आणि झी कायम माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या पाठीशी होतं. आणि सगळे EPs आणि सगळे खूप इतके गोड आहेत ना, की सगळे आपलं कुटुंब म्हणून झी मराठी एकत्र असतं. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या कुटुंबाचं एक ड्रीम असलेलं लक्ष्मी निवास हे 1 तासाची सिरियल, म्हणजे मराठीच्या इतिहासात आय थिंक सिरियलच्या इतिहासामध्ये पहिलीच सिरियल जी 1 तासाची होणार आहे. आणि ही 1 तासाची सिरियल, यामधून मी झी मराठीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत, माझ्या लग्नाला 21 वर्ष पूर्ण होतात आणि प्लस लक्ष्मी निवास हे त्यांचं जे स्वप्न आहे 1 तासाच्या सिरियलचं, त्यामधूनही मी पहिल्यांदा माझा पुन्हा प्रवास सुरू होतो त्यांच्याबरोबर. ही गोष्ट खूप मोठी आहे माझ्यासाठी. त्यामुळे लक्ष्मी निवास 23 डिसेंबरपासून रात्री 8 वाजता सुरू होणार आहे. माझं मंगला कॅरेक्टर नक्कीच तुमच्यापर्यंत वेगळ्या पद्धतीने येणार आणि ती वेगळी मंगला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी मनापासून प्रयत्न करते. तो मनापासून तुम्ही ॲक्सेप्ट कराल आणि तुम्ही मला दाद द्याल, तुम्ही माझ्यावर प्रेम कराल याची मला पूर्ण खात्री आहे. आणि हर्षदा ताईबरोबर त्यावेळेला चालू केलं 17 वर्षापूर्वीचा सुनेचा प्रवास आज मी मुलगी म्हणून पूर्ण करते आहे. त्यामुळे हा लक्ष्मी निवासमधल्या लक्ष्मी आणि श्रीनिवास माझ्या आईवडिलांबरोबरचा प्रवास तुम्ही नक्की बघा. आम्हाला तुला नेहमीच बघायला खूप आवडतं आणि पुन्हा एकदा तू आली आहेस तर आम्हाला खूप आनंद होतोय. ऑल द बेस्ट आणि मजा कर, धमाल कर सेटवर. थँक्यू व्हेरी मच.